नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कोणत्याही संख्येचा वर्ग करण्याची अतिशय सोपी पद्धत. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही संख्येचा वर्ग जर काही सेकंदात करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्गपाठ पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर 1 ते 30 पर्यंत वर्गपाठ नसेल तर सर्वात आधी तुम्ही 1 ते 30 पर्यंत वर्ग त्या ठिकाणी पाठ करून घ्यायचे आहे, म्हणजे तुम्हाला मोठ्या संख्येचा वर्ग करताना अडचण येणार नाही. आता आपण पहिला प्रकार बघूया, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करणे. मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे त्या संख्येचा वर्ग कशा प्रकारे काढायचा ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. सर्वात आधी आपण 35 या संख्येचा वर्ग करूया. 35 या संख्येमध्ये मित्रांनो एकक स्थानी 5 आहे, म्हणून तुम्हाला सुरुवातीला उत्तरामध्ये आधी 25 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो काही 3 आहे, या 3च्या समोरची संख्या येते मित्रांनो 4, आणि 3 आणि 4चा तुम्हाला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. 3 चोक 12 आणि तो या ठिकाणी लिहायचा आहे 1225. हे आपलं उत्तर आहे मित्रांनो. 35चा वर्ग येते मित्रांनो 1225. त्यानंतर आता 45 या संख्येचा वर्ग करूया. 45 या संख्येमध्ये पुन्हा एकक स्थानी या ठिकाणी 5 आहे, म्हणून सुरुवातीला 5चा वर्ग 25 या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. आणि हा जो काही 4 आहे, या 4 समोरील संख्या आहे मित्रांनो 5, म्हणून 4×5 हा जो काही गुणाकार आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. 2025 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे, म्हणून 45चा वर्ग आहे 2025. अशाच प्रकारे आपल्याला आता 55 या संख्येचा वर्ग करायचा आहे. पुन्हा या 55 या संख्येमध्ये या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे, म्हणून सुरुवातीला उत्तरामध्ये 25 लिहून घ्यायचा आहे. आणि हा जो काही 5 आहे, या 5च्या समोरील संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 6, आणि या दोघांचा गुणाकार आता 5×6 हा या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. म्हणजेच 55चा वर्ग आला आपला या ठिकाणी 3025. त्यानंतर आता आपण 65 या संख्येचा वर्ग करूया. पुन्हा मित्रांनो 65 या संख्येमध्ये एकक स्थानी 5 आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला 5चा वर्ग आधी 25 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो काही 6 आहे, या 6 नंतर येणारी जी काही संख्या आहे किंवा 6 समोरील जी काही संख्या आहे ती आहे मित्रांनो 7, आणि 6 आणि 7चा जो काही गुणाकार आहे 6 7 42 तो या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर झालं मित्रांनो 4225. 65 या संख्येचा वर्ग आहे 4225. अशाच प्रकारे आपण आता 75 या संख्येचा वर्ग करूया. 75 मध्ये मित्रांनो पुन्हा एकच स्थानी 5 आहे, म्हणून सुरुवातीला आपल्याला 5चा वर्ग 25 लिहून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे हा जो काही 7 आहे, या 7 नंतर येणारी किंवा 7 समोरील संख्या आहे मित्रांनो या ठिकाणी 8, आणि या दोघांचा गुणाकार 7 8 56 तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. म्हणून मित्रांनो 75 या संख्येचा वर्ग झाला आहे 5625. त्यानंतर आता आपण एकक स्थानी 5 असणाऱ्या 3 अंकी संख्येचा वर्ग करूया. सुरुवातीला आपण 105 या संख्येचा वर्ग करूया. मित्रांनो 105 या संख्येमध्ये पुन्हा एकक स्थानी 5 आहे, म्हणून सुरुवातीला उत्तरामध्ये 5चा वर्ग 25 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी काही 10 ही संख्या आहे, 10च्या समोरची संख्या आहे मित्रांनो किंवा नंतर येणारी संख्या आहे 11, आणि 11 गुणिले 10 यांचा जो काही गुणाकार आहे तो 110 या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं उत्तर झालं मित्रांनो 11025. 105 या संख्येचा वर्ग आहे 11025. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एकक स्थानी 5 असणाऱ्या 3 अंकी संख्येचा वर्ग करायचा आहे, म्हणजे पद्धत सारखीच आहे. त्यानंतर आता 115 या संख्येचा वर्ग करूया. पुन्हा मित्रांनो 115 या संख्येमध्ये एकक स्थानी 5 आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला या ठिकाणी 5चा वर्ग 25 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 11च्या समोरील किंवा नंतर येणारी संख्या आहे 12, म्हणून 11 गुणिले 12चा जो काही गुणाकार आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. 11 गुणिले 12 होते मित्रांनो 132, म्हणून 115चा जो काही वर्ग झाला 13225 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजे 115चा वर्ग आहे 13225. मित्रांनो 11 गुणिले 12 यांचा गुणाकार जर तुम्हाला लवकर येत नसेल तर या 11 गुणिले 12ला आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. 11चा वर्ग प्लस 11, आणि 11चा वर्ग होते मित्रांनो 121, आणि अधिक 11, 121 अधिक 11 होते मित्रांनो या ठिकाणी 132. अशा प्रकारे सुद्धा आपण अतिशय लवकर या ठिकाणी वर्ग करू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग जर पाठ असतील तर तुम्हाला मोठ्या संख्येचा वर्ग अतिशय कमी वेळामध्ये म्हणजे काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी करता येईल. आता आपण 125 या संख्येचा वर्ग करूया. मित्रांनो 125 या संख्येमध्ये पुन्हा एकक स्थानी 5 आहे, म्हणून 5चा वर्ग 25 या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे 12च्या समोरची काही संख्या आहे मित्रांनो, 12च्या समोर किंवा नंतर येणारी संख्या आहे 13, आणि 12 गुणिले 13 याचा जो काही गुणाकार आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. पण मित्रांनो 12 गुणिले 13चा गुणाकार लवकर येण्यासाठी या 12 गुणिले 13ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो 12चा वर्ग प्लस 12, आणि 12चा वर्ग होते मित्रांनो या ठिकाणी 144 प्लस हे 12, आणि 144 अधिक 12 जर केलं मित्रांनो त्याचं उत्तर येते 156. म्हणजेच 12 गुणिले 13चा गुणाकार येते 156.
तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. म्हणजेच मित्रांनो 125चा जो काही वर्ग आहे तो आहे 15,625. अशा प्रकारे आपण 1 ते 30 पर्यंत जर वर्ग आपल्याला चांगल्या प्रकारे पाठ असतील तर आपण लवकरात लवकर वर्ग काढू शकतो. त्यानंतर आता आपण 205 या संख्येचा वर्ग करूया. पुन्हा मित्रांनो 205 या संख्येमध्ये एकक स्थानी 5 आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला 5चा वर्ग 25 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो काही 20 आहे, या 20 समोरील संख्या आहे मित्रांनो, किंवा नंतर येणारी संख्या आहे 21. आता 20 गुणिले 21 यांचा गुणाकार आपल्याला या 25च्या साईडला लिहून घ्यायचा आहे. आता 20 गुणिले 21ला मित्रांनो आपण 20चा वर्ग प्लस 20 अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणून मित्रांनो 20चा वर्ग होते या ठिकाणी 400 आणि 400 अधिक हे 20 म्हणजे याचं उत्तर होते मित्रांनो 420. म्हणजेच 20 गुणिले 21चा गुणाकार येते मित्रांनो 420. ते आपण आता 25च्या साईडला लिहून टाकू. म्हणून मित्रांनो 205चा जो काही वर्ग झालेला आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी 42,025. हे आपले या ठिकाणी मित्रांनो उत्तर आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आपण आता 215 या संख्येचा वर्ग करूया. पुन्हा या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे, म्हणून उत्तरामध्ये आपल्याला 5चा वर्ग सुरुवातीला 25 या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो ही जी काही 21 संख्या आहे, या 21 नंतर येणारी जी काही संख्या आहे ती आहे मित्रांनो 22 आणि 21 गुणिले 22 याचा जो काही गुणाकार आहे तो तुम्हाला या ठिकाणी 25च्या साईडला लिहून घ्यायचा आहे. 21 गुणिले 22चा गुणाकार लवकर येण्यासाठी मित्रांनो आपण 21 गुणिले 22ला आपण अशा प्रकारे लिहितो 21चा वर्ग प्लस 21. 21चा वर्ग होते मित्रांनो या ठिकाणी 441 आणि 441 अधिक हे 21 होते मित्रांनो. यांची जर तुम्ही आता बेरीज केली 441 अधिक 21 याचं उत्तर येते मित्रांनो 462. म्हणजेच 21 गुणिले 22चा गुणाकाराला 462 ते आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. आणि आपलं उत्तर झालं मित्रांनो 215चा वर्ग बरोबर 46,225. मित्रांनो 21 गुणिले 22 यांचा गुणाकार करण्यासाठी तुम्ही तुमची पद्धतसुद्धा त्या ठिकाणी वापरू शकता, परंतु ही पद्धत जर तुम्ही वापरली तर अति काही सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर त्या ठिकाणी काढू शकता. त्यासाठी तुम्हाला वर्ग जर पाठ असेल तर काही सेकंदात मित्रांनो या गुणाकाराचं उत्तर तुम्हाला मिळते आणि आपण अतिशय कमी वेळामध्ये वर्ग त्या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर आता आपण 225 या संख्येचा वर्ग करूया. पुन्हा या ठिकाणी 225 या संख्येमध्ये एकक स्थानी 5 आहे, म्हणून आपल्याला सुरुवातीला 5चा वर्ग 25 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर 22च्या समोरील संख्या किंवा नंतर येणारी संख्या आहे मित्रांनो 23 आणि 22 गुणिले 23 याचा गुणाकार करायचा आहे. ते आपण अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो. या 22 गुणिले 23ला मित्रांनो आपण 22चा वर्ग अधिक 22 अशा प्रकारे लिहू शकतो. आणि 22चा वर्ग होते मित्रांनो 484 आणि अधिक हे 22. आता 484 अधिक 22 जर आपण केले मित्रांनो तर याचं उत्तर येते 506. म्हणजेच मित्रांनो 22 गुणिले 23 यांचा गुणाकार आलेला आहे 506. तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. म्हणून मित्रांनो 225चा वर्ग याचं उत्तर झालेलं आहे आपलं 50,625. त्यानंतर आता आपण 245 या संख्येचा वर्ग करूया. पुन्हा मित्रांनो 245 या संख्येमध्ये एकक स्थानी 5 आहे, म्हणून आपल्याला उत्तरामध्ये 5चा वर्ग 25 लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर 24 या संख्येसमोरील संख्या आहे किंवा नंतर येणारी संख्या आहे 25. आता आपल्याला 24 गुणिले 25 हा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि हा गुणाकार पटकन करण्यासाठी आपल्याला 24 गुणिले 25ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो 24चा वर्ग प्लस 24 आणि 24चा वर्ग होते मित्रांनो या ठिकाणी 576 प्लस हे 24 आणि 576 अधिक 24 होते मित्रांनो या ठिकाणी 600. म्हणजेच मित्रांनो 24 गुणिले 25 याचा जो काही गुणाकार आला आहे तो आहे 600 आणि हा गुणाकार आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. म्हणून मित्रांनो 245चा वर्ग झालेला आहे 60,025. हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. आता मित्रांनो 85चा वर्ग, त्याचप्रमाणे 95चा वर्ग, 135चा वर्ग आणि 235चा वर्ग या 4 प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.